जबरदस्त. तुम्ही आता बघा चित्र कसं काढलंय ते. नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संचालित सावरकर IAS स्टडी सर्कल या ठिकाणी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री संजय मिस्त्री सर हे आपल्या बरोबर आता आलेले आहेत आणि आपण व्यंगचित्र कला, अर्कचित्र ह्या सगळ्याबद्दल त्यांच्याकडून काही माहिती आपण घेणार आहोत. तर त्यामुळे आपण हा मुद्दाम एक छोटासा सेशन हा आपण ऑर्गनाईज केलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे सुरुवात करतानाच मी आधी आभार मानतो की सर इथे आले आणि ते आपल्याबरोबर आता संवाद साधणार आहेत. तर सर, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुम्ही ह्या क्षेत्रात किती वर्ष काम करत आहात? मला वाटतं खरं तर व्यंगचित्रकाराने बोलावं कमी आणि त्याने जे काय आपल्याला बोलायचं असतं ते रेषातून व्यक्त करावं आणि ते मी आता इथे रेषातून व्यक्त केलेलं आहेच. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कलाकाराने आपल्या कलेतून व्यक्त व्हावं, त्याने स्वतःविषयी कमी बोलावं, नाहीतर अहो रूपम अहो ध्वनी असं होतं. पण महेश कुलकर्णी सर, तुम्ही प्रश्न विचारलाय, आपले असंख्य श्रोते समोर बसलेले आहेत, त्यांच्या मनात काही उत्सुकता असते की कलाकार कसा घडतो, म्हणून मी थोडं बोलतो. अदरवाईज मला स्वतःविषयी बोलायला तसं आवडत नाही. पण महेश कुलकर्णी हे माझे गेल्या अनेक वर्षांचे मित्र आहेत आणि त्यांनी काही विचारले तरी मला उत्तर देणं भाग आहे, नंतर तसं ते मला सोडणार नाही. आता पण इथे मी खाली सावरकर स्मारकामध्ये आलो होतो. ते म्हणाले आपण वरती जाऊन एक मस्तपैकी युट्यूबला व्हिडिओ करूया आणि त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर मला नकार देता आला नाही. त्यामुळे त्यांच्या शब्दाच्या बाहेर मी नाही. धन्यवाद सर. मित्र, मी गेले 40 वर्ष पूर्णवेळ व्यंगचित्रकार म्हणून काम करतो. आदरणीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मी ही व्यंगचित्रकला शिकलो. अरे वा. म्हणजे
तुम्हाला या क्षेत्रामध्ये जो गुरु मिळाला तो एकदम जबरदस्त मोठा गुरु आहे. बरोबर. महेशजी, काय माहितीये की तुम्हाला आयुष्यामध्ये ना योग्य वळणावरती योग्य गुरु चांगला मिळणं आवश्यक असतं, तरच तुमची प्रगती किंवा अधोगती ही होत असते. म्हणून विद्यार्थ्यांनी किंवा खास करून पालकांनी गुरु चांगला निवडावा. आपला मुलगा कुठल्या क्लासला जातो, तिथे शिक्षक कसे आहेत, शिक्षक कोणता आहे, हे महत्वाचं असतं. आणि तिथेच पालक कमी पडताना दिसतात. 5 वर्ष 6 वर्ष कुठेतरी घालवल्यानंतर त्यांना कळतं की आपण चुकीच्या ठिकाणी गेलो. जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, डॉक्टरची पाठी बघतो, त्याचं क्वालिफिकेशन बघतो, तो MBBS आहे, MD आहे का, सर्जन आहे किंवा काय. मग तसं शिक्षकाच्या बाबतीत गुरुबद्दल गुरु निवडताना आपण ह्या गोष्टी बघायला नकोत का? आज विद्यार्थी प्रचंड हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, कारण हा नवीन काळाचा जो ओघ आहे त्याच्यामध्ये मुलं स्मार्ट झालेली आहेत. पण असं होतं की मुलं काही करत नाहीत असा एक पालकांमध्ये आणि समाजामध्ये दृष्टिकोन असतो, तो साफ चुकीचा आहे. जर तुमच्यासारखा गुरु जर मिळाला, मी तुम्हाला अनेक वर्ष ओळखतो की तुमच्याकडून अनेक विद्यार्थी तयार होऊन आज चांगलं काम करतात आहेत. हा आमचा सावरकर स्मारक मधला हा जो वर्ग कुलकर्णी सर घेतात, त्यातून जे मला विद्यार्थी भेटत असतात, कुलकर्णी सरांचं शिकवणं हे मी म्हणालो चांगल्या गुरुचं लक्षण असतं. आणि त्यामुळे सावरकर स्मारकामध्ये आमचे जे सगळे क्लासेस चालतात त्याचं वैशिष्ट्य सांगतो. म्हणजे ते कराटे क्लास चालतात, ड्रॉइंग क्लास चालतात, कथ्थक आहे, डान्सचे क्लास, इथे सगळे गुरु आहेत ना, ते सगळे अवॉर्ड विनर आणि चांगले गुरु आहेत. ज्याला फॅकल्टी हा नवीन शब्द वापरला जातो. सावरकर स्मारकामधल्या आमच्या प्रत्येक क्लासमध्ये फॅकल्टी हा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कळेल की आपण योग्य ठिकाणी आलोय. त्यामुळे गुरु हा महत्वाचा असतो. मी गेल्या 40 वर्ष काम करत असताना मला गुरु म्हणून बाळासाहेब ठाकरे भेटले. त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन भेटलं. एवढंच नव्हे, राजसाहेब ठाकरे यांचे वडील श्रीकांतजी ठाकरे हे बाळासाहेबांचे धाकटे बंधू, ते मार्मिकचं काम करत असत. आणि मी त्यांचं काम करत असताना ज्यावेळी मी 18-17 वर्षांचा होतो तेव्हा जाऊन त्यांना दुपारी डिस्टर्ब करत असेल. ते ओरडत असत, काय मला काम करताना डिस्टर्ब कशाला करतोस. इथे मार्मिकचं दादरला ऑफिस आहे, 77A रानडे रोड, दादर पश्चिम. हा माझा अगदी लहानपणापासून पाठ झालेला पत्ता आहे. तिथे जाऊन मी त्यांना डिस्टर्ब करत असे. पण ते थोडा वेळ रागवत नंतर त्यांच्या घरी ड्रॉइंग करण्यासाठी एक बेंच होता. आपल्या वर्गामध्ये जसे बेंचेस आहेत, त्या बेंचवरती बसून श्रीकांतजी मार्मिकची कार्टून्स काढत असत. मला त्याने बाजूला बसून दाखवलं, हे ब्रश असा वापरायचे, पेन्सिल अशी वापरायची, कॉम्पोजिशन असं करायचं. त्यामुळे आम्ही घडलो आणि त्यामुळेच पूर्ण वेळ व्यंगचित्रकार म्हणून काम करू शकू हा आत्मविश्वास आला. फंटास्टिक. तर तुम्ही जे आता सांगितलं की जी व्यंगचित्रकलेची सुरुवात आहे तुमची, तीच एवढ्या महान कलाकारांपासून, आणि नुसते कलाकार नाहीत, माणूस म्हणून पण ही माणसं खूप मोठी आहेत, तर त्यांच्यापासून झाली. मला पण खूप छान वाटतं की एवढ्या मोठ्या माणसांकडून जी व्यक्ती शिकलेली आहे त्यांच्याबरोबर आपण आता हा इंटरव्ह्यू करतोय. आता एक काही मूलभूत प्रश्न आहे. प्रश्नच नाही, म्हणजे तुम्ही कलाकार आहात, आम्ही कलाकार नाही आहोत, पण डोक्यात प्रश्न येत असतात की उदाहरणार्थ चित्रकला आणि आपण आता ज्या विषयावर बोलणार आहे ती व्यंगचित्रकला, ही एकच म्हणायची का ह्याच्यात थोडं म्हणजे हा जुळा भाऊ आहे असं समजायचं, काय आहे ते जरा सांगितलं तर बरोबर आहे. हे काय हिंदी चित्रपटातल्यासारखं जत्रे ठरवलेले जुळे भाऊ नाहीयेत. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला कलाकार म्हणून बाळासाहेबांचं, श्रीकांतजींचं मार्गदर्शन मिळालं आणि ती चांगली माणसं सुद्धा होती असं तुम्ही मगाशी म्हणालात. मी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो की कलाकाराला पहिली गोष्ट जर आवश्यक असेल ना, ते चित्रकला येणं आवश्यक नसतं. ते कला जो शिकतोय, तबला, तुमचा मुलगा तबला वाजवतो, मुलगी चांगली हार्मोनियम वाजवते, ते वाद्य वाजवणं येणं महत्वाचं नसतं, ते नंतर येणारच आहे सरावाने. त्याच्याबद्दल चांगलं माणूस बनणं आवश्यक असतं. कलाकार हा मूळचा चांगला माणूस असावा लागतो. जशी जमीन सुपीक असली तरच त्यातून धान्य येतं, तसंच जर कलाकार चांगला माणूस असेल तरच तो चांगला प्रसिद्ध कलाकार होऊ शकतो. म्हणून कलाकार होण्याची पहिली अट असते ती म्हणजे चांगलं माणूस असणं. ही मला वाटतं पहिली अट आहे. बरोबर. आणि तर तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारलात की व्यंगचित्रकला आणि चित्रकला हे जुळे भाऊ आहात का, तर व्यंगचित्रकला ही चित्रकलेची शेवटची पायरी आहे. ओके. जसं तुम्हाला अल्फाबेट येत असतील तरच तुम्ही एखादं वाक्य लिहू शकता, एखादा शब्द लिहू शकता. BAT बॅट लिहायचं असेल तर तुम्हाला BAT हे मुळाक्षर तर मुळात यायला पाहिजे. आणि चित्रकला ही मुळाक्षर आहेत, अल्फाबेट्स आहेत. आणि BAT बॅट म्हणजे व्यंगचित्र. जेव्हा तुम्हाला अल्फाबेट्स येत असतील तेव्हाच तुम्ही व्यंगचित्र काढू शकता. म्हणजे तुम्हाला चित्रकला येत असेल तरच तुम्ही व्यंगचित्रकला काढू शकता किंवा व्यंगचित्रकार होऊ शकता.
त्यामुळे तुम्हाला व्यंगचित्रकार व्हायचं असेल तर चित्रकला थोडीफार तरी अवगत असणं आवश्यक आहे. सर, आता एक पुढचा प्रश्न आहे, ते म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला व्यंगचित्रकला हा भाग करिअर म्हणून म्हणजे पुढचं भवितव्य त्याच्यात घडवायचंय यासाठी निवडायचं असेल तर त्याला काय करावं लागेल? तुमचा प्रश्न चांगला आहे. आम्ही व्यंगचित्रकार किंवा पत्रकार यांचं प्रमुख काम असतं ते म्हणजे समाजातील प्रश्न सोडवणं. आज प्रत्येक जर तुम्ही समाजामध्ये पाहिलं असेल तर प्रत्येक व्यक्ती इथे प्रॉब्लेम बद्दल चर्चा करतो, पण कोणी सोल्युशन बद्दल बोलत नाही. आलं कधी लक्षात? पण तुम्हाला माहिती असेल की गणिताचं पुस्तक घ्या, गणितातले जे आपण समीकरणं किंवा प्रश्न असतात त्यांना प्रॉब्लेम म्हणतो की, पण गणिताचं पुस्तक जर नीट पाहिलं तुमच्या लक्षात येईल त्या सगळ्या प्रश्नांची किंवा गणिताची उत्तरं शेवटच्या पानावर असतात. शेवटची 2 पानं ही उत्तरासाठी असतात. याचा अर्थ की जर तुम्ही पुढे पुढे घेत जात राहिलात व्यवस्थित योग्य मार्गाने तर प्रॉब्लेमवरती सोल्युशन तुम्हाला मिळतं. आणि व्यंगचित्रकार आणि पत्रकार यांचं हेच काम असतं की समाजातले जे प्रॉब्लेम असतात ते सोडवणं. आता तुम्ही जे विचारलात की करिअर म्हणून व्यंगचित्रकला कसं आहे, एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपला देश हा महान आहे, आकाराने सुद्धा महान आहे, पण इथली जी मानसिकता आहे ना ती लहान आहे. एक ठराविकच करिअर इथे केलं जातं म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकल. कलेचं क्षेत्र एवढं मोठं आहे, म्हणजे मी व्यंगचित्रकलाच नुसतं नाही म्हणत आहे, नृत्यकला आहे. पण नृत्यकलेमध्ये किती प्रकार आहेत मला सांगा ना. कथकली आहे, कथक आहे, भरतनाट्यम आहे, किती आहे आहेत की नाही. हा खेळ घेतले आपण, आपल्याकडे फक्त क्रिकेटच खेळ खेळला जातो, फुटबॉल आहे, हॉकी आहे, कबड्डी आहे, किती खेळ आहेत, पण कुणी खेळताना दिसतं का? नाही दिसत. म्हणजे थोडक्यात आपण रोज एकच जेवण जेवतोय, भात आणि आमटी. मला सांगा नुसती भात आणि आमटी जर आपण रोज जेवत बसलो तर आपल्या शरीराचं पोषण होईल का? आपलं शरीर मजबूत होईल का? शरीरासाठी प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स सगळे लागतातच काय की नाही. डॉक्टर सांगतातच नाही बाबा तुमच्यात कमी आहे, ह्या गोळ्या घ्या. मग आपण देश घडवत असताना एकाच प्रकारचं शिक्षण आपण का घेतोय? आज तुम्ही रस्त्याने गेलात तर एकाच प्रकारचं तुम्हाला शिक्षण घेताना पालक खास करून आणि ते आपल्या मुलाला घडवत असतात. तर मित्रो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही व्यंगचित्रकला शिका असं मी म्हणणार नाही की कोणतीही कला शिका, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरपूर वाव आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कलेचा वाव आहे, म्हणूनच अजूनही कलाकार घडत असतात. नाहीतर जे आर्ट स्कूल आहेत, जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे किंवा रचना संस्था केव्हाच बंद पडले असते. आज तिथे ऍडमिशन मिळत नाही. त्याचं कारण कलेला हे कायम चांगले दिवस असतात असं आपल्याकडे एक गैरसमज आहे की असा एक गैरसमज आहे की कलाकार हा उपाशी असतो, कलाकाराला काही मिळत नाही. माझ्याकडे बघितलं तुम्हाला वाटतं का मी उपाशी असेल? असे एक आपला गैरसमज असतो. मी चांगले कपडे घालतो, दाढी वाढले वगैरे ते सोडून द्या. दाढी करायला मला वेळ नसतो, इतकं माझ्याकडे काम असतं म्हणून माझी दाढी वाढलेली आहे. दाढी रंगवायला सुद्धा मला काळी वेळ नसतो. मी काळे रंग कागदावरती करतो पण मला दाढी रंगवायला वेळ नसतो. लोकांकडे केस काळे करायला भरपूर वेळ असतो, 2 केस असले तरी ते काळे करत असतात. मला तेवढा वेळ नसतो. मी चित्र पांढऱ्या कागदावरती काळे रंग तिथे वापरतो मी. तर करिअर हे व्यंगचित्रकलेत सुद्धा खूप आहे. कसं ते मी तुम्हाला समजावून सांगतो. आपण जनरली असं म्हणतो व्यंगचित्रकला म्हटली की कार्टून आपल्याला एकाच प्रकारचं वाटतं. मला सांगा, भात एक जरी असलं तर भाताच्या किती व्हरायटी आपण बनवू शकतो सांगा. भातापासून आपण भात साधा बनवू शकतो, पुलाव बनवू शकतो, बिर्याणी बनवू शकतो, त्याच्यापासून इडली बनवू शकतो, घावन बनवू शकतो. किती तांदळाचे प्रकार आपण भातापासून बनवू शकतो. तसं व्यंगचित्रकलेपासून अनेक आपण मार्ग शोधू शकतो. त्यातला पहिला मार्ग आहे म्हणजे तो म्हणजे वर्तमानपत्रातली व्यंगचित्रकला. परत व्यंगचित्र वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सादर केलं जातं. म्हणजे एक म्हणजे एखादा लेख असेल, तो क्लिष्ट असेल, तो क्लिष्ट लेख सोपा करून सांगण्यासाठी चित्राची गरज असते. म्हणून तुम्ही जर पाठ्यपुस्तक पाहिले किंवा सायन्सची पुस्तकं पाहिली तर त्यात भरपूर चित्र असतात. अशासाठी की तो कठीण विषय सायन्स बघा, एखादं विज्ञानाचं पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये भरपूर डायग्राम्स असतात. त्या कशासाठी असतात की त्या डायग्रामवरती नावं लिहिलेली असते. अमुक, हे पिपेट, हे फ्लास्क कशासाठी लिहिलेलं असतं की चित्रातून आपण पटकन समजू शकतो. चित्र हे माध्यम समजावण्याचं अतिशय सोपं माध्यम आहे. त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये एखादा क्लिष्ट लेख असेल तर तो समजावण्यासाठी त्या लेखाला अनुसरण
एक चित्र लागतं, त्या चित्रकाराची गरज वर्तमानपत्रामध्ये असतेच असते. दुसरी गोष्ट, एखाद्या राजकारण्याने भ्रष्टाचार केला तर त्याचा फोटो छापण्याच्या ऐवजी तिथे त्याचं अर्कचित्र म्हणजे कॅरिकेचर जर छापलं तर तो लेख अधिक इंटरेस्टिंग होतो, लोकांना तो अधिक आवडतो. बोला 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 बोला. हे जे तुम्ही काढलेलं आहे ह्याला कॅरिकेचर, अर्कचित्र किंवा कॅरिकेचर म्हणतात. हा बरोबर, ह्याला अर्कचित्र किंवा कॅरिकेचर म्हणतात. तर ते आवश्यक असतं तिथे, आणि त्यामुळे तिथे एक गरज निर्माण होते. मी 2 ऑपॉर्च्युनिटी सांगितल्या फक्त वर्तमानपत्रामध्ये, एक इलस्ट्रेशन लेखाला, दुसरं राजकीय लेखासाठी अर्कचित्र. तिसरी एक गरज असते किंवा राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडतात तर सामान्य माणसाला त्या समजत नाही नक्की काय चाललंय. तर त्यासाठी एक 3 कॉलम म्हणजे भलं मोठं फ्रंट पेजवरती पॉलिटिकल कार्टून लागतं, ज्याला राजकीय व्यंगचित्र म्हणतात. आणखी त्याच्यामध्ये पहिल्या पानावर छोटी चौकट असते. आपला किस्सा जसा छोटा असतो ना तसं ते वर्तमानपत्र छोटं असतं, जे आर के लक्ष्मणचं यू सेड इट नावाचं टाइम्स ऑफ इंडियामध्ये यायचं, आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये कसं बोललात नावाचं त्याचं कार्टून यायचं. त्या कार्टूनच्या प्रकाराला पॉकेट कार्टून म्हणतात. त्याच्यामध्ये राजकारण असतं, समाजकारण असतं, राजकीय लोकांचे चेहरे नसतात, पण राजकीय लोकांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या समाजाशी निगडीत असतात, आणि समाज आणि राजकारण यांचं मिश्रण करून ते पॉकेट कार्टून केलेलं असतं. ते हसवणारं असतं. पॉलिटिकल कार्टून हे विचार करायला लावणारं असतं, हे पॉकेट कार्टून हे हसायला लावणार असतं. हा एक प्रकार व्यंगचित्रकलेचा आहे. हे 3 प्रकार प्रामुख्याने वर्तमानपत्रातून दिसतात. कल्पना नव्हती एवढे सगळे आहेत. आपलं काम असतं फक्त बघायचं, बरोबर, त्याच्यातून समजलं चांगली गोष्ट आहे, बऱ्याच गोष्टी चित्रातून चांगल्या समजतात. बरोबर. पण एक थोडासा बाहेरचा प्रश्न, पण ही कला भारतातली आहे का भारताबाहेरून आपल्याकडे येऊन स्थिरावलेली आहे? पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे जे काही आहे त्याची किंमत आपण अजिबात करत नाही. आपल्याला प्राचीन परंपरा आहे, प्राचीन इतिहास आहे, आपल्या प्राचीन अनेक गोष्टी आहेत, त्यांची आपल्याला किंमत असते. म्हणून तर म्हणी पडल्या आहेत ना तशा. विकतं तिथे विकत नाही म्हण कशी पडले, त्यातूनच पडले ना. आपल्याकडे योगा आहे. आपल्याला योगा जेव्हा परदेशात जाणार, परदेशातले लोक गोरे गोरे करताना बघणार, तेव्हा आपल्याला वाटतं योगा करायला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला योगाचं महत्व कळत नाही. आपल्याकडे संस्कृत आहे, प्राचीन वेद आहेत, प्राचीन उपनिषद आहेत, ते काहीच आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. ते इंग्रजीमध्ये आलं ना की आपण ते वाचतो. स्वत्व नाही आपल्या लोकांमध्ये स्वत्व नाही. ते काही जणांकडेच आहे. पण त्यांना बरेचदा राजकारणात खड्यासारखं बाजूला असतं. बरोबर बरोबर. त्यामुळे काय होतं की परदेशातून एखादी गोष्ट आली ना, एक्सपोर्ट इम्पोर्टेड, तर आपल्याला त्याचं महत्व वाटतं. तेच या कलेबद्दल झालेलं आहे. आपल्याकडे जर प्राचीन देवळांमध्ये जर पाहिजे तर चित्रकला होती तिथे. रामायण महाभारतातली चित्र देवळांमध्ये काढली जायची. अगदी तुम्ही अजंठा एलोरा घ्यायची ती चित्र आहेतच ना. ते तसं नाही, मला म्हणजे सांगतो तुम्हाला, चित्रकला ही होतीच आपल्याकडे. बरोबर. पण आपण एखादी गोष्ट मी म्हणालो की बाहेरून आली की तिला जास्त डोक्यावरती घेतो. तसं व्यंगचित्रकला ही आपल्याकडे आली ती ब्रिटिश आल्यानंतर आली. म्हणजे ब्रिटनमध्ये ना पूर्वी एक पंच नावाचं एक नियतकालिक निघायचं. त्या पंचचा अर्थ ठोसा असा नाही, आपण ठोशाला सुद्धा पंच म्हणतो. आणि व्यंगचित्र म्हटलं की लोकांना असं वाटतं की व्यंगचित्रकार त्या विषयाला ठोसा लावतो किंवा राजकारणाला ठोसा लावतोय म्हणून तो पंच हा शब्द त्या अर्थाने असेल. पण तसं नाही. पंच हा शब्द पंचिनिलो, इटलीमध्ये पूर्वी बोलक्या बावल्यांचे खेळ व्हायचे, कठपुतळ्यांचे खेळ व्हायचे. त्या ह्याच्यामध्ये एक विनोदी पात्र होतं. त्या पात्राचं नाव तो पंचिनेलो. ओके. तसं आपल्याकडे राजीव असेल तर त्याला काय म्हटलं जातं, राजू. संजय नाव असेल तर संजू म्हटलं जातं. अजय असेल तर अजय म्हटलं जातं. तसं त्या पंचिनेलोचं शॉर्ट फॉर्म झाला पंच. आणि पंच नियतकालिकाचा जो लोगो होता तो त्यामुळे जोकर होता, म्हणजे ते कॅरेक्टर होतं कठपुतल्यातलं. तो जर जसं दिसायचा ना तसं त्या पंच नियतकालिकाचा लोगो आहे. त्या नियतकालिकाचं वैशिष्ट्य काय होतं की त्याच्यामध्ये भरपूर कार्टून्स असायचे, खूप बोलके. इंग्लंडमध्ये ते निघायचं. आणि त्याचबरोबर त्या कार्टूनच्या जोडीला विनोदी लेख असायचे. म्हणजे आपल्याकडे मार्मिकचं स्वरूप असतं किंवा मराठीमध्ये जे दिवाळी अंकांचं स्वरूप असतं, विनोदी लेख आणि व्यंगचित्र किंवा उपहास कविता, हे त्या पंचने ठरवलेला फॉर्मेट आहे. तर त्याकडे टेनियल नावाचं एक व्यंगचित्र होतं, फिल्मे नावाचं व्यंगचित्रकार होतं. हे सगळे भारतात येऊन गेले ना नंतर. ओके. आणि त्याने ही कला जरी परदेशातून इकडे आली तरी भारतात ती कला बघून जे काही व्यंगचित्रकार शिकले होते त्यांनी तारीफ सुद्धा केलेली. पण आपल्याकडे बाजीराव यादव नावाचा एक व्यंगचित्रकार होता. जेव्हा तो फिल्म जेव्हा आपल्याला भारतामध्ये मुंबईत आला
तर त्याने भारतात त्याची व्यंगचित्र पाहिली आणि तो म्हणाला हा तर इंग्लंडमधला फिल्म आहे, अशी दाद देण्याची पण त्यांच्याकडे जी वृत्ती होती कलाकारांकडे. त्यामुळे त्यांनी ती कला आपल्या भारतात आणली. भारतातले अनेक कलाकार ती बघून काढायला लागले आणि हळूहळू व्यंगचित्रकला आपल्याकडे विकसित होत गेली, डेव्हलप होत गेली. बरं, जसं आपण म्हणतो की वर्तमानपत्र असतं त्याच्यात 1 किंवा 2 कार्टून आहेत किंवा अशा गोष्टी आहेत, पण असं कोणतं नियतकालिक आहे का किंवा दैनिक आहे, नियतकालिक आहे जे भारतामधलं आहे आणि जे पूर्णपणे व्यंगचित्राला वाहिलेलं आहे? तर असं तुमच्या माहितीत काही आहे का? आहे, भरपूर आहे. आपल्याकडे पूर्ण वेळ व्यंगचित्रकार म्हणून काम करण्यात जरी कमी असले तरी भरपूर आहे. आपली लोकसंख्या 140 करोड आहे, त्या तुलनेने तसं भरपूर म्हणताय. मुळातल्या लोकांना अजून कलेकडे लोकांचा ना ओढा अजून नाहीये म्हणावा तसा. लोकांनी कलेकडे वळलं पाहिजे अशासाठी की आपण जनरली असं म्हणतो की जर तुम्ही 2 रुपये कमावत असाल ना तर 1 रुपयाची भाकरी घ्या, 1 रुपयाचं फुल. भाकरी तुम्हाला जगवेल आणि कला कसं जगायचं ते शिकवेल. त्यामुळे कला ही जीवनासाठी आवश्यक आहे. आपण घरामध्ये नाही का डेकोरेशन करत, फ्लॉवर पॉट कशाला आणून ठेवायचं मग? बरोबर, काही गरज नाही. मग फ्लॉवर पॉट तुम्ही का ठेवता घरामध्ये? जर चांगलं कॅलेंडर का लावता? गरज नाही. एखादं सीनचं चित्र का लावता? कारण तुम्हाला कलेची आवड आहे. त्यामुळे आपण ह्या गोष्टी सगळ्या करत असतो कलेची आवड असल्यामुळे. त्यामुळे कला ही मला वाटतं जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आपण चांगले कपडे घालताना सुद्धा तोच विचार करतो ना की चांगला ड्रेस आपल्याला कसा दिसेल. बायका डोक्यामध्ये फुल लावतात, आता कोण लावत नाही, कापतात वगैरे, बॉयकटने बॉब कट करतात, तो भाग वेगळा. पण कला दक्षिण भारतात अजूनही आहे. दक्षिण भारतात अजूनही खरं. तर आपण ह्या सगळ्या कला आहेत ना त्यांचा आस्वाद घेणं आपण शिकलं पाहिजे की जे आपल्या शरीराला त्यापेक्षा मनाला ह्या कला अतिशय आवश्यक असतात. ओके, आता एक आणखी महत्वाचा प्रश्न मला आवडेल विचारायला की जर एखाद्याला व्यंगचित्रकला शिकायची असेल तर तुम्ही स्वतः वर्ग घेता सावरकर स्मारकामध्ये, पण त्यांनी सुरुवात कशी करावी, कसं यावं, तुमच्याकडे अप्रोच कसा करावा, त्याची आधीची काही पार्श्वभूमी हवी आहे का? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझा चित्रकलेशी काही संबंध नाही, माझा जास्तीत जास्त संबंध म्हणजे जीवशास्त्राची चित्र काढायला लागतात तेवढा येतो. तर असा जर माणूस आहे तर तो व्यंगचित्रकला शिकू शकतो का त्यांनी आधी चित्रकलेचे काही कोर्स करावेत आणि मग तुमच्याकडे यावं? प्रश्न चांगला मला अनेक जण विचारतात आणि आल्यानंतर सांगतो आम्हाला सरळ रेषा सुद्धा काढता येत नाही, आम्ही काय करू? पण व्यंगचित्रांमध्ये सरळ रेषा कुठे काढायची असते? सरळ रेषा काढायची तर पट्टी आहेच की. व्यंगचित्रांमध्ये वेड्यावाकड्या रेषांचाच असतो. दुसरा प्रश्न की त्याला काही येणं आवश्यक आहे का? मला जर शाळेत जाण्यापूर्वी सगळं येत असतं मी शाळेत कशाला गेलो असतो? आपल्याला काही येत नसतं म्हणून आपण शाळेत जातो, गुरुकडे जातो. तसं आमच्या ह्या वर्गामध्ये आम्ही सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये जे व्यंगचित्रकलेचे वर्ग घेतो, हे वर्ग माझे प्रिय मित्र विकास सबनीस आणि मी दोघांनी मिळून हे चालू केले. विकास सबनीस हे फार मोठे राजकीय व्यंगचित्रकार होते आणि मी त्यांचा 1983 सालापासूनचा मित्र. या सावरकर स्मारकामध्ये रणजित सावरकर, मंजिरी मराठे आणि राजेंद्र वराडकर हे आम्हाला भेटले. त्यांनी सांगितलं आमच्याकडे वर्ग चालू करा आणि आम्ही हे वर्ग चालू केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ही अशी संस्था आहे की हे सगळं पैशासाठी केलं जात नाही. लक्षात घ्या, ऐकणाऱ्यांना माहीत असेल की अॅनिमेशन आणि ह्या वर्गांच्या फी लाखाच्या घरामध्ये आहे. पण सावरकर स्मारकमधले कोणत्याही वर्गाचं जर तुम्ही पाहिलं तर फी अतिशय नॉमिनल असते की जे आमच्या वर्गाचं भाडं किंवा लाईट बिल निघेल एवढीच आम्ही वर्गात फी घेतो. तर हे वर्ग चालू करण्यामागे आमचा उद्देश असा होता की देशामध्ये आपल्या भारतात कलेची एक आवड निर्माण व्हावी, हा एक प्रमुख उद्देश होता की जेणेकरून समाजाप्रती ज्या काही प्रॉब्लेम असतात समाजामध्ये त्याच्यावरती टीका करणाराचा एक वर्ग तयार व्हावा आणि समाजातील जर प्रश्न सोडवायचे असतील तर पत्रकार, व्यंगचित्रकार यांची समाजाला खूप गरज आहे. तर तुम्ही जो प्रश्न त्याच्यासाठी काही पूर्वतयारी लागते तर अजिबात लागत नाही. आम्ही बेसिक पासून इथे सगळं शिकवतो. म्हणजे पेन्सिल कशी धरायची, कागद कसा पकडायचा, बसायचं कसं, विचार कसा करायचा, एवढंच नव्हे तर तुम्ही काही वर्षानंतर किंवा 6 महिन्यानंतर व्यंगचित्रकार झाल्यानंतर त्यातून अर्थार्जन कसं करायचं, त्यातून पैसे कसे मिळवायचे, ती व्यंगचित्रकला विकायची कशी, कारण तुम्ही इथे जी फी दिलेली असेल ती तुमची वर्षभरात कशी दुप्पट वसूल होईल तेही इथे आम्ही शिकवतो. सर, हा कोर्स किती दिवसांचा आहे? हा कोर्स 6 महिन्यांचा आहे आणि ते बेसिक पासून त्याचं मार्केटिंग करण्यापर्यंत सगळं शिकवतो. चित्रकलेची प्रॅक्टिस कशी करायची, रोज किती तास करायचं, कागद कसं धरायचं, रफ कसं करायचं, कल्पना, हाऊ टू डेव्हलप अन आयडिया,
हे सगळे विषय आम्ही त्याच्यामध्ये शिकवतो. एवढंच नव्हे तर रंगीत व्यंगचित्र कशी काढायची, कॅरिकेचर्स कसं काढायचं, पॉकेट कार्टून कसं काढायचं, राजकीय व्यंगचित्र काढण्यासाठी कोणत्या प्रकारचा विचार करायचा असतो, काय वाचायचं असतं, दिवसातून किती वेळा रियाज करायचा असतो, किती तास प्रॅक्टिस करायची असते, ते सगळं आम्ही या वर्गामध्ये शिकवतो. हा कोर्स झाल्यानंतर माणूस व्यंगचित्रकार झालाच पाहिजे. त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत, उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला माझ्या जीवनातलं. माझं लग्न झालं, त्यानंतर मुलगा झाल्यानंतर मी महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो. तर महाबळेश्वरला फिरायला गेल्यानंतर म्हणजे एक 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. त्यावेळेस गुगल पे नव्हतं, पेटीएम नव्हतं, काय नव्हतं. आणि फिरत असताना माझी बायको आणखी मुलगा म्हणाला की आम्ही राहूया, अजून 8 दिवस राहू. पण माझ्या खिशातले पैसे संपले होते, आता करायचं काय. पण बायका आणखी मुलगा म्हटल्यानंतर आपण जरा विचार करतो ना की आपण त्याचं ऐकलं पाहिजे. म्हणून मी जरा थोडं टेन्शनमध्ये आलो, माझ्या खिशातले पैसे संपत आले होते. मी काय विचार केला की महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये फिरलो, तिथे एक स्टेशनरी दुकान पाहिलं, त्याच्याकडून पेपर्स घेतले, एक बोर्ड घेतला, काही स्केच पेन घेतली आणि महाबळेश्वरला एक झाड आहे, त्या झाडाच्या बाजूला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवाल्याला सांगून मी तिथे चित्र काढायला बसलो. एक समोर माणूस बसवला, जसं मगाशी इथे मी काढलं तसं, आणि त्या माणसाचं मी कॅरिकेचर केलं. त्याने विचारलं किती घेणार, मी म्हणाल नाही तू बस, असंच बस. त्यानंतर दुसरा माणूस त्याचं अर्कचित्र बघून असं पाहिल्यानंतर मला माझं काढून द्याल का, मी म्हणालो किती. त्याने विचारलं किती करा, मी म्हणाल 100 रुपये घेतो. त्याला ते आवडलं, त्याने आपल्या बायको मुलांचं करून घेतलं. त्यानंतर दुसरा आला माणूस, तो गेल्यानंतर तो म्हणाल माझं कराल का, मी म्हणाल तू विषय घेईन. असं करता करता 500 रुपयावरती येऊन मी थांबलो. आणि प्रत्येक जण तुम्हाला माहिती आहे की जो पिकनिकला येतो तो असा एक वेगळ्या मूडमध्ये असतो, खर्च करण्याच्या मूडमध्ये असतो. थोडक्यात तुम्हाला सांगतो, खर्च करण्याच्या मूडमध्ये असतो. जरी त्याची ऐपत नसली ना तर तो पिकनिकला आलाय, फन फेअरला आलेला आहे, त्याला खर्च करायचा असतो. असं मी तिथे करून कॅरिकेचर्स करून दिली. आणि तिथे तुम्हाला सांगतो त्यावेळेला मी ते 500 मी 10 जणांची जरी केली तर तुम्ही विचार करा 5,000 रुपये मला तिथे मिळाले. ही कला मोठी. मी जेव्हा फ्लाईटने जात असतो तेव्हा आजूबाजूला बसलेले असतात, त्यांची कॅरिकेचर्स करून देतो. तर विचारतात किती, आणि तिथे परत स्टेशनचा प्रश्न येतो, फुकट कसं घ्यायचं. मी 500 त्यांना सांगतो आणि माझा प्रवास खर्च निघून जातो त्याच्यामध्ये. आणि येताना मी पायलटचं फुकट कार्टून काढून देतो किंवा तिथे एअर होस्टेसचं फुकट कार्टून काढून देतो आणि बाहेर पडतो. तर कलाही मोठी. मी मोठा नाही, मी माझा मोठेपण मी सुरुवातीला सांगितलं, मी स्वतःविषयी बोलणार नाही. आज महेश कुलकर्णी सरांनी सांगितलं म्हणून कला मोठी. आणि आजही तुम्ही पाहिलं की परदेशांमध्ये लोक रस्त्यामध्ये गिटार वाजवतात, चांगले पैसे मिळतात. लक्षात घ्या, कला कधी माणसाला उपाशी राहू देत नाही. नाहीतर कला टिकली नसती इतक्या वर्षामध्ये. ह्या तुमच्या इंडस्ट्रियलायझेशनच्या वेगामध्ये किंवा कॉम्प्युटरच्या युगामध्ये कलेचे क्लासेस अजूनही चालतात. मला सांगा ना, डान्स क्लासेस चालतात आहेत, वेगवेगळे ऍक्टिंग क्लासेस चालत आहेत. आधी प्राचीन कला आहे, अभिनय, नृत्य कला हे आत्ताच्या नाही, प्राचीन कला आहेत. मग त्या टिकल्यात की नाही, गायन हे आत्ताच्या कला आहेत का, नाही. प्राचीन संस्कृती तानसेन अकबरापासूनच्या आहेत, त्याच्यापूर्वीपासूनच्या आहेत. मग त्या टिकवू नये, त्याचा अर्थ कला ही अजरामर. कितीतरी उद्योजक या काळामध्ये होऊन गेले हो, त्याची नावं पण नाही म्हणाला. अनेक राजे होऊन गेले, पण कलाकार अमर आहे, तानसेन अमर आहे, हे सगळे कलाकार अमर आहेत. त्याचं कारण कला ही कलाकाराला अमरत्व प्राप्त करून देते. दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो, ती जास्त महत्वाची आहे. कलाकाराला अमर ठेवण्याचं काम जर कोण करत असेल ना, त्याचे शिष्य, त्याचे शागिर्द त्याला अमर करतात. मी ह्या गुरुकडे शिकलो आणि म्हणून विकास सबनीस आणि आम्ही हे कार्टूनचे क्लासेस चालू केले की जेणेकरून आम्ही किती वर्ष कार्टून काढणार, आमचे विद्यार्थी जे तयार होते ते आमचं नाव काढले. आम्ही ह्या गुरुकडे शिकलो आणि कला पुढे पुढे चालत राहील, हा आमचा प्रमुख उद्देश होता. मी आपली प्रदर्शनं वगैरे बघितलेली आहे. विशेषतः सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी दोघांनी पण काढलेली जी काही व्यंगचित्र किंवा अर्कचित्र आहेत तर त्यांची पण अतिशय सुंदर प्रदर्शनं मी बघितलेली आहेत. इथं आपल्या पटलावरती म्हणजे स्क्रीनवरती दूरध्वनी क्रमांक बराच वेळ दिसतोय. तर आपल्याला जर हा क्लास करायची इच्छा असेल, सरांकडून शिकायची इच्छा असेल तर आपण अवश्य या ठिकाणी संपर्क करावा. आता मी परत पुढचा एकच प्रश्न शेवटचा असेल, कारण तो कितीही म्हटलं तरी आमच्या डोक्यात आजकाल म्हणजे गेल्या 3 वर्षात हा भेडसावणारा प्रश्न आहे. ते जे काही AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो काही आलेला आहे तर त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी म्हणजे कला क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या हळूहळू तो मारत चाललाय असं म्हणतात. तर व्यंगचित्रकलेबाबत AIचा रोल काय असेल, की तुम्हाला असं काय वाटतं की म्हणजे
व्यंगचित्रकार जे आहेत तर त्यांना भविष्यात ह्या एआयचा त्रास होऊ शकेल का त्याच्यावरती फायदा करून घेता येईल? एक व्यंगचित्रकार म्हणून गंमत सांगतो. तो शब्द काय बघा, AI. ग्रामीण भागामध्ये आईला आय म्हटलं जातं. म्हणजे आपण काय म्हणतो, ए आई असंच म्हणतोय ना. हो, AI. आता मला सांगा, आई कुठल्या मुलाला उपाशी राहू देते का मला सांगा ना. बरोबर. आतापर्यंत अनेक स्थित्यंतर ह्या पृथ्वीवरती झालेले आहेत, पण एकही प्राचीन गोष्ट बाद झालेली नाही. गोष्ट लक्षात ठेवा. बदल हे होत असतात, टेक्नॉलॉजीमध्ये बदल होतात. जेव्हा मॉडर्न टेक्नॉलॉजी आली म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन मी झालं कापडाच्या, तेव्हा आपल्याला वाटलं, हे लक्षात घ्या, महत्वाचं मग बोलतोय, की हात मागावरती कामगार जे काम करतात ते बेकार होते, कारण कपड्याच्या मिल आल्या होत्या. पण आज तुम्ही बारकाईने पाहिलं, तिथे एक गोष्ट महत्वाची, तुम्ही घाबरून पळू नका. वादळ आल्यानंतर भले भले पाला पाचोळा उचलून उडून जातो, पण मोठमोठे वृक्ष तिथे टिकून राहतात. आज जरी तुम्ही बारकाईने पाहिलं तर मार्केटमध्ये, बाजारामध्ये जे हातमागाच्या वस्तू आहेत, म्हणजे हाताने केलेले पिशव्या असोत, हाताने केलेल्या साड्या असोत किंवा हँडमेड एखादी वस्तू असेल, त्याची किंमत जास्त आहे रेडीमेड कपड्यांपेक्षा. बरोबर आहे की नाही मला सांगा. टेक्नॉलॉजी हा त्याला पर्याय असतो. जरी तुम्ही कॉम्प्युटरवरती, तुम्हाला माहिती आहे हे तुम्ही एआयचं म्हणताय, पण कॉम्प्युटरवरती पण डिजिटल अनेक चित्र काढतात. डिजिटल काढता येतं, अनेक त्यांचे ऍप्स आहेत वगैरे. मोबाईलमध्ये तुम्ही करू शकता, त्याचं प्रिंट मारू शकता, कागदावरती त्याचं प्रिंट घेऊ शकता. पण मला सांगा, हाताने काढलेल्या चित्राची सर त्याला येईल का? आजही चित्रकारांची पेंटिंग लोक करोडो रुपयाला का विकत घेतात? आपण एखादा मेसेज SMS किंवा व्हॉट्सअपवरती पाठवलेला, टाईप करून केलेला मेसेज आणि हाताने एखाद्याला लिहिलेलं पत्र, मला सांगा दोघांमध्ये आत्मीयता किंवा प्रेम कशामध्ये तुम्हाला जास्त वाटेल? लिहिलेल्या पत्रामध्ये. तसं कला ही एक लक्षात घ्या, जेव्हा गाडी वळणावरती असते तेव्हा स्लो होते, काही वेळा तुम्हाला थांबवावीही लागते. बरोबर. काही वेळा रिव्हर्सही घ्यावी लागते. तर तसा असो बदल हा असो. एआयमुळे काही गोष्टी स्लो होतील. जसं वादळ आलं, हे वादळ आहे टेक्नॉलॉजीचं, तर त्यावेळेला तुम्हाला घरातच थोडा वेळ दडून राहावं लागतं. पण वादळ कायमस्वरूपी नसतं ना. थोडक्यात सांगायचं असं ना, की जे जुनं आहे ना, जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. मराठी म्हणणे सगळ्या भाषेमध्ये अशा म्हणेल, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. जुन्या गोष्टी ही कधीही बाद होत नसतात, त्या टिकून राहतात. मी तर म्हणेन वादळ गेल्यानंतर त्या मोठ्या प्रमाणात उभारून येतात. लक्षात घ्या. एआय नवीन तंत्रज्ञान, एआय नवीन तंत्रज्ञान आलंच पाहिजे. बदल हा आवश्यक असतो. तर त्यामुळे एक लक्षात घ्या, लोकांना वाटतं लोक बेकार होते. तुम्हाला माहिती आहे का, एखादी गोष्ट आपण रेडीमेड, उदाहरण आपण असं आहे म्हणून खुर्ची आपण रेडीमेड घेतली, एखादी खुर्ची, तर रेडीमेड खुर्ची आपल्याला 200 रुपयापासून अगदी 20,000पर्यंत मिळते. स्वस्त मिळेल, थोडक्यात स्वस्त मिळेल रेडीमेड गोष्ट, कारण त्याची डाय बनवलेली असते वेगळ्या पद्धतीने. पण तुम्ही एखाद्या सुताराकडे जर खुर्ची बनवायला गेला तर त्याची किंमत जास्त पडते की नाही, कारण ती मॅन्युअल बनवलेली असते. आज रोल्स रॉयल्स किंवा ज्या मोठमोठ्या गाड्या आहेत, फेरारी वगैरे, त्या तुम्हाला मॅन्युअली बनवून देतात, त्याच्या करोडोमध्ये किमती आहेत. आज असा एक वर्ग आहे की जो तुमच्याकडे ना मॅन्युअली करून घेणारा आहे. बरोबर. तसं कलेकडे ही लोक तसं वळणार आहे की मला नाही बाबा युनिक पाहिजे, मला हे व्यवस्थित बनवून दिलेलं पाहिजे. आलं की लक्षात. त्यामुळे एआय आलं किंवा नवीन आणखी कोणतं तंत्रज्ञान आलं तरी कलेचे दिवस आहेत तसेच राहणार आहेत. उलट वेगाने ती वाढणार आहे. कारण जेव्हा तुमच्याकडे रेडीमेड अनेक वस्तू असतात ना, तेव्हा हँडमेड वस्तू पटकन लक्ष वेधून घेते. सगळे जेव्हा सुटाबुटातले असतात तेव्हा एका धोतर आणि ती झब्बा घातलेला माणूस लक्ष वेधून घेतो. बरोबर. आलं की नाही. एआय मध्ये एआय सगळ्यात बदल करणार आहे. मग त्यावेळेला टिकणार आहे कोणतरी वेगळा असेल ना, तोच टिकणार आहे. म्हणून वेगळं काहीतरी करा, जगामध्ये वेगळं आहे ना ते टिकत असतं. सर, तुम्ही आता इथं आलात आणि ही बहुमूल्य माहिती तुम्ही शेअर केली, कारण त्या खूप गोष्टी आम्हाला माहीत नसलेल्या ह्या कॅटेगरीतल्या. तर ज्यांना कोणाला, पण ती कला जी आहे ती आतून असावी लागते शेवटी. तर ज्या कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी हा जो क्रमांक दिसतोय तिथे संपर्क करा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर पश्चिम, मुंबई, या ठिकाणी सरांचे वर्ग चालतात. तर आपण ह्या अद्भुत कलेचा लाभ आणि कला शिकण्याचं नक्कीच संधी ही आपण घ्यावी. धन्यवाद सर. धन्यवाद.